पाकिस्तानकडून 4 तासात युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाककडून गोळीबार, भारताकडूनही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर। पाकिस्तानकडून युद्धबंदी सामंजस्य कराराचं उल्लंघन, पाक सरकारनं परिस्थिती गांभीर्यानं लक्षात घेऊन अतिक्रमण थांबवावं, कारवाई करावी, परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला सुनावलं। पाकिस्तानच्या हालचालींवर भारतीय सैन्याची करडी नजर, शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यास भारतीय सैन्य उत्तर देण्यास सूट देण्यात आली, कडक पावलं उचलण्याचे आदेश दिलेत, परराष्ट्र मंत्रालयाचा पाकला इशारा। पाकिस्तानच्या लष्करावर पाकिस्तानात सरकारचे नियंत्रण नसल्याचं पुन्हा सिद्ध, श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज, युद्धबंदीचं काय झालं, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांचा पाकला सवाल। भारत पाकिस्तानकडून परस्पर संमतीनं युद्धविराम, संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांकडून हल्ले न करण्याबाबत सहमती, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। युद्धविरामासाठी पाकच्या डीजीएमओचा दुपारी 3:35 फोन, भारताकडून आपल्या अटी शर्तींवर युद्धविरामाचा निर्णय, 12 तारखेला पुन्हा दोन्ही डीजीएमओ मध्ये चर्चा होणार। दहशतवादी हल्ला भारताविरोधातील युद्धाची कृती समजली जाणार, कोणतंही दहशतवादी कृत्य ऍक्ट ऑफ वॉर असणार, भारत सरकारचा मोठा निर्णय। युद्धविरामानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी पाऊण तास बैठक, राजनाथ सिंह, अजित डोवालांसह सीडीएस प्रमुख उपस्थित, तिन्ही सैन्याच्या प्रमुखांचीही बैठकीसाठी हजेरी। भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध थांबवण्याबाबत सामंजस्य करार, पण दहशतवादाविरुद्ध कारवाई थांबणार नाही, शस्त्रसंधीनंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकला ठणकावलं। गेल्या 48 तासात भारत पाकच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा, पंतप्रधान मोदी आणि शहबाज शरीफ यांनी शांततेचा मार्ग स्वीकारल्याबद्दल आभारी, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचं ट्विट। भारताच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या नुकसानीची पाकिस्ताननं खोटी माहिती पसरवली, JF-17 कडून ब्रह्मोस बेसचं कोणतंही नुकसान नाही, S-400ला मारल्याचा पाककडून खोटा प्रचार, भारतीय सैन्याची माहिती। भारतानं पाकिस्तानचे 11 एअरबेस उडवले, पाकिस्तानच्या कद्रू, यकोकाबाद आणि गुलारी एअरबेसचं प्रचंड नुकसान, भारतीय सैन्याची माहिती। भारत पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई थांबवण्यावर एकमत, मात्र सिंधू जलकरार स्थगितीचा भारताचा निर्णय कायम असणार, 12 तारखेला डीजीएमओ मध्ये केवळ युद्धासंदर्भातच चर्चा होणार। युद्धविरामासंदर्भात काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीची मागणी, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा, 18 दिवसांच्या घटनाक्रमाची माहिती द्या, काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांची सरकारकडे मागणी। IPL सुरू करण्याबाबत बीसीसीआय उद्या निर्णय घेण्याची शक्यता, भारत पाक तणावामुळे IPL एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलं होतं। नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो या विशेष बातमीपत्रात। आता एक ब्रेकिंग बातमी आलेली आहे। पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ पाकच्या राष्ट्रपतींच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। शहबाज शरीफ हे सध्या राष्ट्रपती झरदारींच्या भेटीला पोहोचल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं होतं, त्यानंतरला परराष्ट्र मंत्रालयानं पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानचे कान टोचलेत आणि त्यानंतर आता पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे राष्ट्रपती झरदारींच्या भेटीला पोहोचल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। तर दोन्ही देशातल्या तणावासंदर्भात भारतासोबत चर्चेची इच्छा जी आहे ती शहबाज शरीफ यांनी व्यक्त केली आहे। आम्हाला देखील भारतासोबत युद्धविराम हवा आहे असं शहबाज शरीफ यांनी म्हटलेलं आहे। तर भारतानं आमच्यावर युद्ध लादलं असं खोटं वक्तव्य जे आहे ते यावेळेला शहबाज शरीफ यांनी केलंय।